नमस्कार, मी शिवाजी शिंदे. वारल सत्यमध्ये आपलं स्वागत. आम्ही व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची पडताळणी करतो आणि त्याची सत्यता समोर आणतो. राम मंदिरातील चोरीचा व्हिडिओ समोर आल्याचा दावा करण्यात आलाय. दानाची रोकड मोजत असताना काही लोक पैसे खिशात टाकताना व्हिडिओत दिसत आहे. पण खरंच हा व्हिडिओ राम मंदिरातील चोरीचा आहे का, याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं, चला पाहूया. या व्हिडिओत बघा, मंदिरात आलेली देणगी चोरत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. टेबलावर ठेवलेल्या नोटांचे बंडल खिशात घालत असल्याचं दिसत असून ही चोरी राम मंदिरातली असल्याचा दावा करण्यात आलाय. पण खरंच हा व्हिडिओ अयोध्येतल्या राम मंदिरातला आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. राम मंदिरातील चोरीचं सीसीटीव्ही फुटेज, दान मोजतानाच नोटांचे बंडल टाकले खिशात. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सध्या अयोध्येतील राम मंदिरातून तब्बल 60 किलो चांदीच्या विटा गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. तसंच रोकडही चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आता हा व्हिडिओ व्हायरल होत असून अयोध्येतील राम मंदिरातला असल्याचा दावा करण्यात आलाय. अनेकांनी हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केलाय. यामध्ये देणगीचे पैसे मोजतानाच काही जण नोटा खिशात टाकत असताना दिसतायत. हा व्हिडिओ मंदिरातलाच असल्याचं स्पष्ट दिसतंय. पण हा व्हिडिओ राम मंदिरातला आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली. या व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी आम्ही व्हिडिओ नीट पाहिला. व्हायरल व्हिडिओच्या की फ्रेम्सचा रिव्हर्स सर्च केल्यानंतर आणखी माहिती मिळाली. तसंच हा व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे, याची माहिती मिळवली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. व्हायरल व्हिडिओ राम मंदिरातला नाही. हा व्हिडिओ कर्नाटकातल्या बंगळुरू मधला आहे. गली अंजनेय स्वामी मंदिरातल्या घटनेचा हा व्हिडिओ आहे. मंदिरात 2024 साली चोरी झाली होती. राम मंदिरातील कथित देणगी चोरीचं प्रकरण समोर आल्यापासून हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय. पण या व्हिडिओचा अयोध्येतील राम मंदिरातल्या चोरीशी काहीही संबंध नाही. राम मंदिरातून झालेल्या देणगीच्या चोरीचा तपास करण्यासाठी सध्या स्थापन केलेल्या SIT मार्फत तपास सुरू आहे. पण हा मंदिरातला चोरीचा व्हिडिओ अयोध्येतल्या राम मंदिरातील असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.